नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. बळी गेल्यानंतर संबंधित विभागाला जाब, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी. खटाव तालुक्यातून जाणाऱ्या मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गातील दुसऱ्या टप्प्यातील मायनी ते उमरस हे काम अतिशय धीम्या गतीनं चालू असून अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदारांना अर्धवट काम सोडल्यामुळे मंगळवारी रात्री मुरुमाचा ढिगारा चुकवण्याच्या नादात एकाचा बळी गेल्यानंतर संबंधित विभागाला व ठेकेदाराला जाग आली व गुरुवारी तातडीनं मुरुमाचा ढिगारा बाजूला केला. मात्र फक्त मुरुमाचा ढिगारा बाजूला केला म्हणून चालणार नसून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावरील मायनी ते उमरस या दरम्यानचं काम रखडलं होतं. मात्र गेल्या 2 वर्षांपासून अधिक काळापासून अतिशय संथ गतीनं काम सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी निकृष्ट काम होत असल्याचा सातत्यानं ग्रामस्थांकडून व वाहन चालकांकडून आरोप होत असतानाही संबंधित विभाग व ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यामध्ये अशाच अर्धवट कामामुळे दोंडेवाडी येथील एका व्यक्तीचा म्हासुणे नजीक रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला होता. तर काल मंगळवारी पुन्हा एकदा अशाच अर्धवट कामादरम्यान मुरुमाच्या ढिगाऱ्यामुळे चोराडे येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र तदनंतर संबंधित विभागाकडून फक्त मुरुमचा ढिगारा पसरून मलमपट्टी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शासनानं संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून या दोन्ही घटनांना मृत्यूस कारणीभूत धरून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांकडून होत आहे. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.